सन्मान्य नीलम गोरेताई ह्या महिला असल्यामुळं फार उद्रेक होऊन बोलणं मला शोभणार नाही, मी बोलणारही नाही. सन 2010 साली माझ्या विरोधात कोल्हापूर शहरात त्या प्रचाराला आले होते शिवसेनेच्या तिकिटाच्या माध्यमातून. पण ह्या ताई मी ज्यावेळी प्रचाराला कोल्हापुरात येणार होतो त्यावेळी हे पळून गेल्यात आणि यांना मी पळवले. ही वस्तूच आहे, मी पळवले कोल्हापुरात. उद्या पुन्हा भाषण करायला या म्हणून सांगितलं. कारण ह्या चुकीच्या शब्दात आणि चुकीची मांडणी करून पळून गेले. पूर्ण चुकीचं आणि पूर्ण खोटं. तसंच त्यांचा जो मूळ स्थायी स्वभाव आहे तो पुन्हा एकदा ह्या त्यांच्या मुलाखतमधून किंवा त्यांच्या वक्तव्यातून दिसून आला की मर्सिडीज वगैरे वगैरे. सन्मान्य राऊत साहेबांनी अतिशय त्यांच्या शेलक्या शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. नीलम गोरे हे नीलम गोरे इतके नीलम काळे आहेत, त्यांचं कृत्य काळं आहे का ही तपासणीचं गरज आहे. त्यांचं पद जाणार म्हटल्यानंतर त्यांनी लगेच स्वतःचं वक्तव्य चेंज केलं होतं. ताईंना मी सांगू इच्छितो, नीलम ताईंना, की थोडेफार दिवस कुठल्या ना कुठल्या तरी मार्गानं पुन्हा सत्तेत आला. सत्तेचा भोग चांगला घ्या, उपभोग चांगलाच घ्या, सत्तेचा फायदा घ्या. पण सत्तेचा गैरफायदा आता तुम्ही चालू केलेला आहे आणि तो संपुष्टात भविष्यात कधी ना कधीतरी येणार. प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते, नीलमताईंनी लक्षात ठेवावं. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.